एक्स अपॉन 5 प्लस 3/2 इज इक्वल टू 5/2. तर एक्स ची किंमत किती? बरोबर आहे. आणि बघा इकडे एक लेफ्ट हँड साइड आहे आणि एक राईट हँड साइड. ठीक आहे. तर का करू? राईट हँड साइडला 5/2 आहे, पण लेफ्ट हँड साइडला एक अपूर्णांक आहे. तर अपूर्णांकाची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. बरोबर आहे का नाही? आणि त्याचा बेस सेम नाही, तर मग तो आपल्याला बेस सेम करावं लागेल. 2x अधिक 5 गुणिले 3 बाय 5 गुणिले 2 बरोबर 5/2. काय होईल बघा? 2x प्लस 15 अपॉन 10 बरोबर 5/2. इकडे 10 भागाकारामध्ये आहे, तिकडे पाठवून टाकू म्हणजे तो गुणाकारामध्ये राहील. काय होईल मग? 5/2 इंटू 10 बरोबर आहे का नाही? आणि इकडे गेल्यावर काय होईल तो 5 दुने 10. काय राहील बघा? 2x प्लस 15 बरोबर 5 गुणिले 5 जो की काय असते? 25 असते. बरोबर आहे. आता काय भेटलं आपल्याला? 2x प्लस 15 बरोबर 25. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजे x ची किंमत काढायची म्हणजे 2x ठेवू आपण. म्हणजे 2x इज इक्वल टू 25 इकडे प्लस 15 तिकडे गेल्यावर वजा 15 होईल. वजा 15 म्हणजे 2x बरोबर 10 आणि x बरोबर 10/2 म्हणजेच किती?